त्यांचा सन्मान करायचा आहे. तर शिवाजी जोशी यांचा इथं व्यासपीठावर सन्मान केला जातोय. तर गोलंदाज तयार होतात. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ. आनंद मात्रे राईट आर्म ओव्हर लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ऑफ साईडला सुरेख फटका, मात्र फटका फसलाय, झेल सुटलाय. नितीन सारख्या फलंदाजाचा झेल इथं सुटतोय. मात्र येणाऱ्या काळाने वेळच ठरवेल झेलची किंमत शिळगाव संघाला कशा पद्धतीने चुकवावी लागेल. तोपर्यंत आपण धावा पाहतो धावफलकावर. तीन धावा आहेत धावफलकावर. पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला असता झेल घेण्याचा प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकानं, मात्र नितीन सारख्या फलंदाजाचा झेल इथं सुटलाय. मात्र या झेल सुटलेल्या झेलचा फायदा हा फलंदाज कशा पद्धतीने उचलेल तर मात्र येणाऱ्या काळाने वेळच ठरवेल. मात्र तीन धावा आहेत धावफलकावर बिनबाद. 3 अशी सुरुवात आपण पाहत होती मोठागाव संघाची. स्ट्राईक एंडला आपण पाहतो संदीप भोईर. गोलंदाज तयार. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, अतिशय वेगाने चेंडू हाताळतात गोलंदाज. मात्र पंच प्रशांत भोईर यांच्याकडनं वाईटचा इशारा केला जातो. अमांतर धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकते, पोहोचते ती 5 वर. आनंद मात्रे पुन्हा एकदा तयार. चुकीच्या पद्धतीने चेंडू हाताळतात, फुलटॉस चेंडू टाकतात गोलंदाज. संधी होती फलंदाजाला, मात्र त्या संधीचा फायदा उचलता येत नाही फलंदाज नितीनला. मोठा फटका नक्कीच आला असता, मात्र चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज आनंद मात्रे पुन्हा एकदा तयार होत आहेत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र सुरेख फटका, नेत्रदीपक प्रेक्षणीय फटका आपण पाहतो. फलंदाज नितीनच्या बॅटमधनं आणि चेंडू सीम मारायचे बाहेर होतो तो फरार आणि फलंदाजाच्या बॅटमधनं येतो तो चौकार. पॉवर प्लेचा अतिशय चांगल्या पद्धतीने इथे वापर केला जातो. तो फलंदाज नितीन आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो फलंदाज संदीप यांच्या माध्यमातून 9 धावा आहेत धावफलकावर बिनबाद 9 अशी चांगली सुरुवात आपण पाहतोय ती पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना मोठागाव संघाची. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतात. आनंद मात्रे लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र चेंडू इनफिल्डच्या वर न भेटला. फलंदाजानं दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न करतील. दुसरी धाव येते धावफलकावर. क्षेत्ररक्षक चेंडू अडवून फेकेपर्यंत 2 धावा येतात धावफलकावर. तिसऱ्या धावेसाठी मात्र समोरून नकार देतात दोन्ही फलंदाज, कारण फलंदाजांनी पाहिले चेंडू गोलंदाज गॅदर करतोय. धोका संभवत होता, मात्र इथं धाव कोणती येत नाही. धावा येत आहेत धावफलकावर एकूण 2 धावा आल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. तर आदरणीय राजेश चौधरी यांचं आगमन होतं, त्यांचं व्यासपीठावर आम्ही सहर्ष स्वागत करतोय. धावा आपण पाहतो दुहेरी अंकात पोहोचतात धावफलकावर 11 धावा. आनंद पुन्हा एकदा तयार. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, अतिशय चांगली गोलंदाजी अपील केली जाते आणि पंचांनी हे अपील उचलून धरलंय. पायचीच्या स्वरूपात फलंदाज नितीनला इथं माघारी परतावं लागतंय. बघा पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो. बघा पंचांचं रिस्पेक्ट करा. नितीन तुम्ही बाद आहात, तुम्हाला बाद दिले पंचांनी. 5च्या स्वरूपात फलंदाज बाद होतात. नितीन एक मोठा धक्का बसला मोठागाव संघाला, कारण धावा येत होत्या धावफलकावर. चांगली सुरुवात केली होती दोन्ही फलंदाजांनी नितीन आणि संदीपनं, मात्र नितीनला इथं माघारी परतावं लागतं आणि एक बाद 11 अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. पॉवर प्लेच्या षटकाचा जर विचार केला मोठागाव संघाच्या 2 फलंदाजांनी चांगली सुरुवात केली होती. फलंदाजी चांगली होत होती, मात्र गोलंदाज जर विचार केला तर आनंद या गोलंदाजाने एक मोठा अडसर इथं दूर केला. तर मोठागाव संघासाठी एक विकेटचं पतन झालंय. 1 बाद 11 ची धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. नवीन फलंदाज आपण पाहतो खेळपट्टीवर हरेश म्हात्रे.
आनंद इथे मात्र चांगली गोलंदाजी बघा, टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय, अतिशय चांगली गोलंदाजी. तर एक विनंती करतो मी व्यासपीठावर आमचे सूरज चौधरी यांना की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. सूरज चौधरी भाऊ व्यासपीठावर टेनिस अंडरस्कोर क्रिकेट अंडरस्कोर 7117 चे पेजचे विभागात एक खूप चांगले अपडेटर आमच्यासोबत आहेत, म्हणजेच दीपेश गीत यांचा सन्मानित केला जाईल. आणि मी सूरज चौधरी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण दीपेश गीत यांचा सन्मानित आमच्या व्यासपीठावर करायचा आहे. आपल्या विभागातील सर्व क्रिकेटच्या अपडेटमध्ये 40+ असो, रेग्युलर क्रिकेट असो, त्यानंतर सिटी क्रिकेट असो, या सर्व खेळाडूंचे किंवा सर्व क्रिकेट स्पर्धेंचे अपडेट, सामन्यांचे अपडेट, खेळाडूंचे अपडेट सर्व तुम्हाला त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर पाहायला मिळतात. टेनिस अंडरस्कोर क्रिकेट अंडरस्कोर 7117 या पेजवर निश्चितच तुम्ही सर्व माहिती घेऊ शकता. यासाठी आम्ही निश्चितच दीपेश गीत यांचे इथे सन्मानित करत आहोत आमच्या आयोजकांच्या शुभ हस्ते. दीपेश यांचे मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो आपण इथे आल्याबद्दल. आपण लगेच जवळ कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया पुन्हा एकदा आवाज पंडित पाटील यांचा. धन्यवाद. धन्यवाद प्रसाद परब सर. 11 धावा आपण पाहिल्या पहिल्या षटकामध्ये. गोलंदाज तयार होता सुगंध आलिमकर. सेकंडला आपण पाहतो फलंदाज हरेश म्हात्रे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात आपण पाहतो गोलंदाज सुगंध आलिमकर यांच्या माध्यमातून. कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा आल्या होत्या 11. मात्र इथून सुगंध आलिमकरचा जर विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये या गोलंदाजाने सुरुवात चांगली केली. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. ऑन साईडला खेळतात. आता मात्र फटका व्यवस्थित चेंडू बॅटवर आला होता, मात्र इथं फक्त सिंगल येते. कारण धावसंख्या पोहोचते ती 12वर. 12 धावा आपण पाहतो. दुसरं षटक मार्गस्थ असताना नाणेफेक जिंकली ती शिळगाव संघानं आणि मोठागाव संघाला प्रथम इथं फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. पहिल्या षटकात 11 धावा आल्या आणि दुसरं षटक मार्गस्थ असताना धावा आपण पाहतो धावफलकावर 12. इथे मात्र सुरेख फटका. चेंडू समोर खेळतात. चेंडू नो मध्ये ट्रॅव्हल होतो. दुसरा धावेचा नक्कीच प्रयत्न करतील. दुसरी धाव येते धावफलकावर. चेंडूफेक क्षेत्ररक्षक करेपर्यंत 2 धावांचा अवधी होता. फलंदाजांनी त्या 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धावा आहेत धावफलकावर. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 14 धावा. हरेश म्हात्रेच्या बॅटमध्ये या 2 धावा आल्या. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो सलामीचे फलंदाज संदीप भोईर. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय 14 धावा आपण पाहतो धावफलकावर. सुगंध आलिमकर इथे मात्र ऑन साईडला खेळतात. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू फरार होतो. क्षेत्ररक्षक सीमारेषेवर चेंडू अडून फेकेपर्यंत इथं पुन्हा एकदा 2 धावा येतात धावफलकावर. चौकार येत नाहीये, षटकार येत नाही, हरकत नाहीये. मात्र सातत्याने 2 फलंदाज धावफलक हलता ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्या संघाला नक्कीच एका चांगल्या दिशेने धावफलकाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न दिसतोय तो 2 फलंदाजांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. बॅकफुटला गेले, फक्त दिशा दिली, शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला. दुसऱ्या धावेसाठी मात्र इथून स्ट्राईक एंडचा फलंदाज नकार देतात. त्यांनी पाहिलं क्षेत्ररक्षकांनी चेंडू उचलला, चूक होते आणि इथं मात्र नक्की चुका होत आहेत त्या मोठागाव संघाच्या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. मात्र संदीपला इथं माघारी परतावं लागतंय. अगोदर धाव घेतली असती तर धाव नक्कीच पूर्ण झाली असती. मात्र तू मैनमय झालं आणि संवाद इथं तुटला 2 फलंदाजांमध्ये. सलामीची जोडी इथे तंबूच्या आश्रयाला परतली आहे. 2 बाद 17 धावा आपण पाहतो धावफलकावर. नवीन फलंदाज आपण पाहतो खेळपट्टीवर मंगेश भोईर आलाय. इथून मात्र मंगेश भोईर आणि हरेश म्हात्रे या 2 फलंदाजांना जबाबदारी उचलून फलंदाजी करावी लागेल. कारण संघ थोडासा अडचणीत सापडला. 2 गडी बाद झालेत. 17 धावा आपण पाहतो धावफलकावर. इथून मात्र भागीदारीची गरज असेल ती मोठागाव संघाला. स्ट्राईक एंडला आपण पाहतो नवीन फलंदाज मंगेश. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो हरेश. गोलंदाज सुगंध आलिमकर. राईट ओव्हर द विकेट. बॅकफुटला सुरेख फटका आपण पाहतोय. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला फलंदाजानं आणि पहिल्या चेंडूचा आत्मविश्वासानं सामना केलाय. 2 धावा झाल्या आहेत. तिसऱ्या धावेसाठी होकार भरलाय. तिसरी धाव येते धावफलकावर. संवाद खेळपट्टीवर चांगल्या पद्धतीने साधला जातो. रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय ती ओव्हर
पहिल्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं तर गोलंदाज होते आनंद म्हात्रे. या गोलंदाजानं धावा खर्च केल्या 11. दुसऱ्या षटकाचा जर विचार केला तर गोलंदाज आपण पाहिले सुगंध आलिमकर. या गोलंदाजानं धावा खर्च केल्या फक्त 9. 2 षटकांचा बाजवी खेळी इथं संपला आणि धावसंख्या आपण पाहतो पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना मोठागाव संघाची धावसंख्या 20 धावा. 2 बाद 20 एक चांगली धावसंख्या आपण पाहतो. कारण अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक असेल, 18 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि 18 चेंडूंमध्ये नक्कीच खेळपट्टीवरील 2 फलंदाज आणि येणारे फलंदाज नक्कीच मोठ्या धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न करतील. कारण 2 षटकांमध्ये 20 धावा आपण पाहतो धावफलकावर. तिसऱ्या षटकामध्ये मंगेश आणि हरेशला नक्कीच प्रयत्न करावा लागेल. सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन येत आहेत गोलंदाज आपण पाहतो. संघनायकाने वापर केलाय तो तकदीर या गोलंदाजाचा, तकदीर आलिमकर. दोन बाद 20 अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. गोलंदाज तकदीर आलिमकर, स्ट्राईक एंडला आपण पाहतो मंगेश भोईर, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो फलंदाज हरेश म्हात्रे. पहिला चेंडू फुलटा चेंडू ऑफसाईडला खेळायचा चांगला फटका आपण पाहतो मंगेश यांच्या बॅटमधनं. दुसऱ्या धाब्यासाठी होकार भरलाय. बघा संवाद कशा पद्धतीने मंगेश साधतात. मंगेश यांनी पाहिलंय की क्षेत्ररक्षक दूरवर आहे, चेंडू उचलून फेकेपर्यंत 2 धावा सहज होतील. मात्र त्यांनी सहकार्यांना सुरुवातीला थांबवलं दुसऱ्या धावेसाठी. नंतर मात्र त्यांनी सहकार्याला सांगितले की धाव पूर्ण होते त्या पद्धतीने ते दोघं धावले आणि 2 धावा येतात. धावफलकर धावसंख्या पोहोचते ती 22 वर. तकदीर राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र खाली राहतो चेंडू, चेंडू मागे सरकतो. यष्टीरक्षक बीट होत आहेत तोपर्यंत इथं 1 धाव येते. धावफलकर धावसंख्या पोहोचते ती 23 वर. या षटकाचा जर विचार केला गोलंदाज आपण पाहतो तकदीर आलिमकर. या गोलंदाजाने आतापर्यंत 2 चेंडूंमध्ये 3 धावा खर्च केल्या. सुरुवात तर चांगली झाली आहे. ऑफ साईडला सुरेख फटका आपण पाहतोय. मात्र त्या धावा तिथं तुम्हाला धावून घ्यायच्यात, लक्षात घ्या. धावसंख्या पोहोचते ती 24 वर. 24 धावा आपण पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये मोठागाव संघ नाणेफेक गमावल्यानंतर इथं फलंदाजी करतोय आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये 11 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा आणि एकूण धावसंख्या 24. इथे मात्र चांगली गोलंदाजी सातत्यानं तकदीर आलिमकर हा गोलंदाज फलंदाजाला संघर्ष करायला भाग पाडतोय. चांगली गोलंदाजी होते. टप्पा आणि दिशा अतिशय योग्य पद्धतीने हा गोलंदाज हाताळतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. इथे मात्र मोठा फटका आलाय. फटका फसलाय की चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार होतो. 1 बाउंड सीमारेषेच्या बाहेर फरार. मंगेश भोईरच्या बॅट मध्ये येतोय तो चौकार. 28 धावा आपण पाहतो. धावफलकर सलामीची जोडी तंबूच्या आश्रयाला परतल्यानंतर मात्र इथे जबाबदारी उचलली आहे ती मंगेश आणि हरेश या 2 फलंदाजांनी. 28 धावा आपण पाहतो धावफलकावर. अतिशय चांगली फलंदाजी, भागीदारी फुलते बहरते आणि मोठा गाव संघासाठी चांगली फलंदाजी. ऑफ साईडला सुरेख फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत, दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न करतील. 2 धावा येतात धावफलकावर. तिसऱ्या धावेसाठी हरेश यांनी होकार भरलाय आणि चुकीच्या पद्धतीने इथं कॉलिंग होते आणि फलंदाज हरेशला मात्र धावचीच्या स्वरूपात माघारी परतावं लागतंय. चला ताबडतोब जा फलंदाज झालं. अठ्ठावीस धावा आपण पाहतो धावफलकावर. पहिल्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं गोलंदाज होते आनंद म्हात्रे ज्यानं धावा खर्च केल्या 11, 1 गडी बाद केला. दुसरं षटक आपण पाहिलं गोलंदाज होते सुगंध आलिमकर. या गोलंदाजाने धावा खर्च केल्या फक्त 9 आणि तिसऱ्या षटकामध्ये जर विचार केला तर तकदीर आलिमकर या गोलंदाजाने धावा खर्च केल्या फक्त 10. तर 3 षटकांचा वाजवी खेळ इथं संपला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या आपण पाहतोय
पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना मोठागाव संघाची धावसंख्या एकूण धावसंख्या आपण पाहतोय ती 30 धावा आपण पाहतो 3 षटकांमध्ये 10च्या सरासरीनं या 30 धावा आपण पाहतो धाव फलकावर. मात्र येणारे 2 षटक शिल्लक असतील, 12 चेंडू अजूनही शिल्लक असतील, 50+ धावा जर धाव फलकावर आल्या तर मात्र एक चांगली धावसंख्या असेल ती मोठागाव संघासाठी. आणि दुसऱ्या सत्रामध्ये त्या धावांचा डिफेन्स करताना तुमच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. चला ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. चांगली गोलंदाजी चांगले क्षेत्ररक्षण जर तुमच्या संघाने केलं तर नक्कीच त्या धावांचा डिफेन्स तुम्ही दुसऱ्या सत्रामध्ये चांगल्या पद्धतीने करू शकता. मात्र 5 षटकांच्या समाप्तीनंतर किती धावसंख्या असेल मोठागाव संघाची ते पाहावं लागेल. चला चला ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या शिळगाव संघ. संघनायक मैदानात आले प्रकाश म्हात्रे आपण पाहतोय. स्वतः संघनायकाला इथे जबाबदारी उचलावी लागते कारण इथे गडी बाद झाले ते आतापर्यंत 3 बाद 30 अशी धावसंख्या. ज्या गोलंदाजाने दुसऱ्या षटकामध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या त्याच गोलंदाजाचा वापर इथं संघनायकाने केलाय तो 4थ्या षटकामध्ये. स्ट्रायकेनला आपण पाहतो संघनायक प्रकाश म्हात्रे. पहिला चेंडू ऑफ साइडला सुरेख फटका आपण पाहतोय. दुसऱ्या धावेसाठी नक्कीच प्रयत्न करतील. खराब क्षेत्ररक्षण होतं, थोडीशी फंबलिंग होते, तोपर्यंत इथे येता 2 धावा. धावसंख्या पोहोचते ती 32 वर. 32 धावा आपण पाहतो. स्वतः संघनायक इथं खेळपट्टीवर उतरले. 2 धावा पहिल्या चेंडूवर त्यांनी कुठल्या 2 धावा घेतल्यात. 32 धावा आपण पाहतो धाव फलकावर. संघनायकाच्या माध्यमातून सुरुवात चांगली होतीये. सुगंध आलिमकर राईट मोर विकेट. इथे मात्र वेगाने चेंडू हाताळे वेगावर स्वार होत आहेत गोलंदाज सुगंध. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या. तदनंतर आपण पाहिलं निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी चांगलं कमबॅक. 32 धावा आपण पाहतो धाव फलकावर. सुगंध आलिमकर राईट मोर विकेट. इथं मात्र फुल टॉस चेंडू हाताळा होता गोलंदाजानं. तोपर्यंत इथं सहजरित्या सिंगल कंप्लीट केली जाते. 33 धावा आपण पाहतो धाव फलकावर. 4थ्या षटकाचा जर विचार केला तर सुगंध आलिमकर या गोलंदाजाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. कारण आतापर्यंत या गोलंदाजाने चेंडू हाताळले ते फक्त 3 आणि 3 चेंडूंमध्ये 3 धावाच खर्च केले त्या गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी विकेट टेकिंग गोलंदाजी आपण पाहतोय. इथे मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळतात. निर्धाव चेंडूची गोलंदाजी होते गोलंदाज सुगंधच्या माध्यमातून आणि फलंदाजावर दबाव वाढवला जातोय. फलंदाजाला पूर्णपणे बॅकफुटवर ढकलण्याचा प्रयत्न केला जातो. तो गोलंदाज सुगंध आलिमकरच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. आता मात्र बॅकफुटला सुरेख फटका. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक जगदीश आलिमकर यांच्या माध्यमातून चेंडू जर हातात विसावला नसता तर नक्कीच कुठेतरी चौकार गेला असता कदाचित. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. तुमचा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. त्याच पद्धतीने क्षेत्ररक्षकांची साथ गोलंदाज सुगंध आलिमकरला लाभतीये. फुलटॉस चेंडू ऑन साइडला खेळतात. थोडीशी पंबलिंग होते. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. संधी साधली दोन्ही फलंदाजांनी. तोपर्यंत 2 धावा येत आहेत धाव फलकावर. ओव्हर 36 धावा आपण पाहतो धाव फलकावर. 4 षटकांचा वाजवी खेळ इथे संपलाय आणि नाणेफेक गमावल्यानंतर मोठागाव संघ पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना 36 धावा आपण पाहतोय. शेवटचं षटक शिल्लक असेल आणि या 6 चेंडूंमध्ये जितका धावा तुम्हाला घेता येतील तितक्या धावा घेण्याचा प्रयत्न करा. कारण शिळ संघ अतिशय चांगला संघ. या संघाचं नेतृत्व आपण पाहतोय संजय वास्कर यांच्या माध्यमातून सातत्यानं चांगल्या पद्धतीने केलं जात आहे. इथं मात्र शिळगाव संघ शेवटच्या षटकामध्ये कोणत्या गोलंदाजाला पाचारण करेल आणि तो गोलंदाज या 2 फलंदाजाला कशा पद्धतीने रोखून धरेल आणि शेवटच्या षटकाच्या समाप्तीनंतर किती धावसंख्या आपण धाव फलकावर पाहणार आहोत. गोलंदाज तयार. लेफ्ट ओव्हर द विकेट. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा मारा भेदक मारा केला जातोय आणि हाणामारीच्या षटकामध्ये सुरुवात तर गोलंदाजाने चांगली केली आहे. बघूया येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये हा गोलंदाज कशा पद्धतीने चेंडू हाताळतोय कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय ते पाहायचंय. पुन्हा एकदा तयार. लेफ्ट ओव्हर द विकेट. इथं मात्र फटका फसला. क्षेत्ररक्षक आले. चेंडू खाली झेल टिपला जातोय
आणि दुसऱ्या चेंडूवर गडी बाद केलाय गोलंदाजाने. बघा कशा पद्धतीनं हाणामारीच्या षटकामध्ये सुरुवात केली या गोलंदाजानं. पहिला चेंडू निर्धाव हाताळा, तदनंतर फलंदाज मंगेश भोईरला माघारी धाडलाय. छत्तीस धावा आपण पाहतो धावफलकावर. येणारे चेंडू शिल्लक असतील अजूनही चार चेंडूंमध्ये कमीत कमी 10 ते 12 धावा जर आल्या तर नक्कीच एक सन्मानजनक धावसंख्या आपण पाहू शकतो. मात्र संघनायकाला प्रयत्न करावा लागेल. प्रकाश मात्र स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो चंद्रकांत नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला. गोलंदाज तयार. इथं मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसला. क्षेत्ररक्षक आले दूरवरनं, चांगला प्रयत्न, मात्र चेंडू इथं जमिनीला दान होतो. तोपर्यंत इथं धावा आपण पाहतोय. एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 39. संघनायकाच्या माध्यमातून प्रयत्न केला जातोय, कारण संघनायकाची जबाबदारी फार मोठी असते. संघाला सावरायचं असतं, नेतृत्व चांगलं करायचं असतं. गोलंदाज तयार. इथं मात्र वेगात बदल केला. संत गतीने चेंडू हाताळतात गोलंदाज विनेश. अतिशय चांगली गोलंदाजी हाणामारीच्या षटकामध्ये, शेवटच्या षटकामध्ये हा गोलंदाज गोलंदाजी करतोय. आणि संघनायकाने का माझ्या हाती चेंडू सोपवला, त्याचं उत्तर आतापर्यंत या गोलंदाजाने अतिशय चांगल्या पद्धतीने दिलंय. पुन्हा एकदा वेगात बदल केला आणि फलंदाजाला मात्र इथं धावचीच्या स्वरूपात बाद व्हावं लागतंय. अतिशय चांगली गोलंदाजी, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. हाणामारीच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी त्याचं उत्तम उदाहरण आपण पाहतोय गोलंदाज विनेशच्या माध्यमातून. का संघनायकाने चेंडू सोपवला हाणामारीच्या षटकामध्ये, त्याचं उत्तर अतिशय चांगल्या पद्धतीनं या गोलंदाजाने दिलंय. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. एकूण धावसंख्या 39. आतापर्यंत या गोलंदाजानं चेंडू हाताळले ते 5 आणि धावा खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त 3. 5 चेंडूंमध्ये या गोलंदाजाने विनेशनं धावा खर्च केल्या आहेत फक्त 3. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा तयार. इथे मात्र पाहावं लागेल, पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहतोय. कशा पद्धतीने चेंडू हाताळला, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. 5 षटकांचा वाजवी खेळ इथं संपलाय आणि पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना मोठागाव संघाने धावा कुठल्या त्या 39. विनेशचं षटक फार महत्वाचं राहिलं. 3 धावांचं षटक हाताळलं या गोलंदाजानं आणि 39 धावांवर रोखून ठेवलं ते मोठागाव संघाला. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना मोठागाव संघाने धावा कुठल्या ते 39 आणि 40 धावांचं एक मापक लक्ष ठेवलंय ते शिळगाव संघासमोर. त्या लक्ष्याचा पाठलाग शिळगाव संघ कशा पद्धतीने करेल, मोठागाव संघ ते 40 धावांचा डिफेन्स कशा पद्धतीने करेल हे ऐकूया आमचे सहकारी समालोचक, आमचे डोंबिवलीचे एक उत्कृष्ट समालोचक प्रसाद परब यांना. मी आदरणीय सिद्धार्थ सेलार यांना विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावर यायचंय. या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं सहर्ष स्वागत. थँक्यू सो मच अशोक पंडित पाटील आणि त्याचबरोबर अशोक पाटील यांचा सुद्धा खूप चांगला गुणसंकलन त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. मी पुढच्या सामन्यासाठी इन्व्हाइट करतोय आजदे आणि संदप संघाचे संघनायक. टॉससाठी आपण यायचं आहे. आजदे संघ आणि संदप संघ दोन्ही संघाचे संघनायक त्वरित रिपोर्ट करा टॉस करण्यासाठी. सेकंड मॅच, सेकंड राऊंड 4 षटकांचा असेल. चला कॅप्टन यायचं आहे. पहिल्या सत्रामध्ये धावसंख्या आपण बघितली 39, 5 गडी बाद आणि 40 धावसंख्येचं लक्ष इथे उभारलंय मोठागाव संघाने, ते म्हणजेच शिळगाव या संघासमोर.
चला ओपनिंग बॅट्समन पाठवायचे आहेत लगेच. सेकंड चॉईस सुद्धा दोन्ही बॉल चॉईस केलेत, कारण डिक्लॉर झोन आहे त्यामुळे निश्चित तुम्ही पाहतात मागच्या बाजूला लगेच तुम्ही पंच तुम्ही पाहतात आमच्या स्पर्धेच्या माध्यमातून अप्रतिम कामगिरी करत असताना दोन्ही आमचे पंच संतोष साळवी आणि त्याचबरोबर प्रशांत भोईर पंचांची अप्रतिम भूमिका पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. एकही कॉन्ट्रोवर्सी नाही आहे क्रिकेट स्पर्धेत. चाळीस धावसंख्येचं लक्ष आहे. दोन्ही संघटनांना हार्दिक शुभेच्छा या सामन्यासाठी. आमच्या सर्व उपस्थित सर्व पाहुण्यांकडून उपस्थित सर्व आमच्या मान्यवरांकडून पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय विजय भोईर. विजय भोईर पहिले षटक घेऊन येतोय. गोलंदाजी निश्चित आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. स्ट्रायकिंगला बॅट्समन तुम्ही पाहतात तकदीर आलिमकर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ऑन साईडला प्लेस करायचा प्रयत्न, चेंडू तिथे कव्हर केलेले तर तोपर्यंत एकदा तिथे कमिट झाली आहे. दुसऱ्या साईडचे दोन्ही फलंदाज निश्चितच निघालेत आपापल्या क्रीजमधून. 2 धावा वेगाने पूर्ण होत आहेत. गुड रनिंग. पहिल्या चेंडू पाहतात 2 धावा कंप्लीट झाल्यात. खातं उघडले 2 धावेने म्हणजे तकदीर आलिमकर त्याच्यासोबत किशोर आलिमकरने शेळगाव संघाकडून. शेळगाव येथे सुद्धा अप्रतिम क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. एक वेगळी क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. विजय भोईर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ गुड लेंथ भरपूर बाउन्स पाहायला मिळतो या चेंडूवर. शॉर्ट ऑफ गुड लेंथ वरची निश्चित टेक ऑफ होतो चेंडू. तर सिद्धार्थ शेलार यांचं इथे आगमन झालं. मनपूर्वक स्वागत आहे सिद्धार्थ आपलं. आपणास विनंती आपण येऊन व्यासपीठात स्थानापन्न व्हायचं आहे. तर पुढच्या सामन्यासाठी दोन्ही संघाचे संघनायक इथे सज्ज होत आहेत. शॉर्ट ऑफ गुड लेंथ अजून एक चांगला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी थोडंसं लांब ठेवते चेंडूला. तर विरुचन भोईर यांच्या शुभेच्छा आम्ही नाणेफेक संपन्न करू व्यासपीठावर. आजचे विरुद्ध संदप या दोन संघांमध्ये फाईट होईल. 40+ क्रिकेटर एकमेकांसमोर. फुल लेंथ आहे. लेग लान्स केल्या मागे जाते चेंडू आणि पायाच्या मागून तुम्ही पाहतात तर पायाला लागून चेंडू ब्रश होऊन मागे निघून जातोय. पंचांकडे अपील LBW साठी झालं होतं आणि फलंदाज पायच्या स्वरूपात बाद होतोय तो आघाडीचा म्हणजेच तकदीर आलिमकर. आज ते संघ टॉसविन आहे आणि बघायचं आहे. आणि जेवणाची व्यवस्था जी मात्र आम्ही तुम्हाला सांगितली होती सूचित केली होती स्वर्गीय गणेश शिरा शिलार यांच्या स्मरणार्थ श्री शिवाजी साई शिवाजी शिलार आणि त्याचबरोबर श्री विशाल गणेश शिलार यांच्या माध्यमातून आजची जेवणाची व्यवस्था केली गेली आहे. निश्चित आम्ही सर्वांचा आमच्या पुरस्कर्त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू, कारण ही जेवणाची व्यवस्था फक्त खेळाडूंसाठी नाही आहे, सर्व आमच्या लाडक्या रसिकांसाठी सुद्धा आहे. निश्चित जेवणाचा आस्वाद सर्वांनी घ्या. नवीन आलेला फलंदाज स्ट्रायकिंग याला पाहायला मिळतोय संदीप. फुल टॉस आहे. क्रॉस बॅटेड शॉट गॅप मध्ये चेंडू डीप मध्ये 1 बाउन्स ओव्हर द रोप. सीमारेषे बाहेर चौकार. गुड शॉट. चांगलं एक्झिक्युशन पाहायला मिळते आलेल्या पहिल्या चेंडूवर किशोरच्या बॅटमधून संदीपच्या बॅटमधून आणि संदीपने खातं उघडले चौकाराने. बॉबी जाधव यांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत आहे बॉबी. क्रिकेटचे आणि त्याचबरोबर आमच्या समालोचनाचे जो निस्सीम चाहते आहेत बॉबी. धावसंख्या 6 धावा. नेक्स्ट बॉल फ्रॉम विजय. थोडासा ओव्हरपिच लास्ट मोमेंटला लेट कट. गलीमधला खेळाडू चेंडू जोपर्यंत कव्हर करेल तोपर्यंत मिळते ती एकच धाव. लक्ष गाठायचे 40 धावांचा सामना जिंकण्यासाठी 40 रन्स टू विन. त्यामुळे प्रति षटकामागे 8 धावांची सरासरी कायम राखायची आहे. आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आतापर्यंत धावसंख्या आपण बघत आहोत 7 धावा अंकित झाली धावफलकावर. लक्ष आहे ते 40 धावांचं. अजूनही 33 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 24 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. चला सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था झालेली आहे त्यामुळे निश्चित आस्वाद घ्या सर्वांनी जेवणाचा. आणि फायनली ज्यांची चावी ते हरवली त्यांना ती चावी सापडलेली आहे. संतोष संदप संघाच्या खेळाडूची चावी होती.
33 required from the 24 delivery. स्मरणिका पाटील 11 संदप या नावाने हा संघ इथे खेळतोय आणि त्यांच्या टी शर्ट सुद्धा तुम्हाला तेच नाव पाहायला मिळतंय. नेक्स्ट ओव्हर पुढचं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होईल तो नितीन पाटील. ऑन साइडला प्लेस केलाय, झेल तिथे होता आणि झेल सुटलाय एक्स्ट्रा खेळाडूकडून. सबस्टिट्यूट झेल सुटतोय. सुनील नितीन भोईर आहे गोलंदाजी मार्कवर मोठगाव संघाकडून. व्हेरी गुड ऑलराऊंडर इन द टीम. स्लो रन चेंडू गतीमध्ये परिवर्तन, झेल उडालाय, कोण झेल स्वीकारणार आणि दोन खेळाडूंच्या मध्ये गफलत होते. कोऑर्डिनेशन होत नाहीये तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण होते त्या चेंडूवर. फलंदाज किशोर कडून धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 धावा. वॉटर शॉट, आक्रमक, बेधडक आणि जबरदस्त फटका, सीमारेषेबाहेर 6 धावा. सुपर शॉट, एक्झिक्युशन खूप सुंदर पाहायला मिळते षटकारासाठी फलंदाज किशोर आलिमकरच्या माध्यमातून. धावसंख्या धाव फलकावर 16 धावा. ओव्हर पिच आहे, गॅप मध्ये एक्झिक्यूट करायचा प्रयत्न होता, शेतात थोडासा मागे जातोय, त्याला बीट करून चेंडू त्याच्या डोक्यावरून निघून जाईल, सीमारेषे बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. अंदाज चुकतात खेळाडूंचे. झेल साठी येण्याचा प्रयत्न निश्चित होता पण नशीब बघितला आपण, नंतर मागे जाऊन चेंडू कव्हर करण्याचा प्रयत्न पण चेंडूला बाउन्स भेटला आणि चेंडू त्या खेळाडूच्या डोक्यावर निघून गेला चौकारासाठी. धावसंख्या धाव फलकावर 20 धावा, 20 ऑन द बोर्ड. अजूनही 20 धाव्यांची गरज. ओ व्हॉट अ शॉट, वेट अँड एक्झिक्यूट. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आहे बॅकवर्ड पॉइंटला आणि शेताशेतोपर्यंत चेंडू कव्हर केला तोपर्यंत 3 धावायचा प्रयत्न होतोय. 3 धावा इथे पूर्ण सुद्धा होणार. थोडासा मागे राहून अप्रतिम फटका, वीरेंद्र सेवाग स्टाईल अप्पर कट खेळायचा होता पण चेंडू फिनिश नाही झाला, पण तोपर्यंत फलंदाजांनी 3 धावा वेगाने पूर्ण केल्यात. तर फलंदाज किशोर आलिमकरने वेगवान फटकेबाजी. किशोरकडून लास्ट ओव्हरला लेट कट, फ्लाइंग स्लिप मध्ये चेंडू मागे जातोय तोपर्यंत एकच धाव मिळते या चेंडूवरती फलंदाज संदीपला. संदीपच्या बरोबर आपण बघितलं तर किशोरने जबरदस्त बॅटिंग केली. पहिल्या चेंडूवर 2, नंतर षटकार, नंतर चौकार, नंतर 3 धावा. वैयक्तिक 15 धावा अवघ्या 4 चेंडूत कंप्लीट केल्यात आणि 9 चेंडूत आतापर्यंत 22 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळते, ती दुसऱ्या विकेटसाठी. तर जेवणाची व्यवस्था झाली. आम्ही सातत्याने सूचना करतो आमच्या लाडक्या रसिकांना, प्रेक्षकांना, खेळाडूंना आवर्जून त्याचा आस्वाद तुम्ही घ्या. स्वर्गीय गणेश शिलार शेलार यांच्या स्मरणार्थ सन्माननीय श्री साई शिवाजी शेलार आमचे सन्माननीय नगरसेवक आणि त्याचबरोबर श्री विशाल गणेश शेलार यांच्या माध्यमातून आजची जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. याचा आस्वाद आपण घ्यायचा आहे. पुढून खेळायचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. फलंदाज बाद होणार. दुसरा धक्का लागला मैदानावर, तो शिळगाव या संघाला. गोलंदाज या षटकामध्ये महेश भोईर. स्टेप आउटून खेळायचा प्रयत्न होता पण प्रयत्न फसतोय आणि पॉपिग्रीच्या भास गेल्यानंतर तुम्ही आता फलंदाजाला मात्र धावची इथे यशीच्या स्वरूपात फलंदाजाने बाद केलंय. ते यशस्वीषकाने यश तुम्ही आता यशीच्या मागे तो खेटून उभा आहे तो विकेट कीपर प्रकाश मात्रे. धावसंख्या धावफलकावर 24 धावा, 24. न्यू बॅट्समन ॲट स्ट्राईक दिनेश काठे 4थ्या क्रमांकावर. सलामीचा फलंदाज नौशाकी खेळला तुम्ही आता किशोर आलिमकर, अनुभवी खेळाडू आहे सर्व. लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्राईक. पंच केलाय आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय सुनील कडून. बॅकवूड लावून खूप चांगला बॅकवूड पंच पाहायला मिळतोय. तोपर्यंत मी तिथे एका धाव्याने खातं उघडलंय. फलंदाज स्ट्रायकिंग एंडला दिनेश काटेने स्ट्राईक रोटेट केले. ते फलंदाज किशोर आलिमकरकडे 25 धावा कंप्लीट झाले. धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. श्री संघ 40 धावसंख्येचा पाठलाग इथे करत असताना
अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे. ओव्हरपिच आहे, ऑन ड्राईव्ह, अप्रतिम फटका, कार्पेट शॉट, क्षेत्ररक्षक वाढीश नावाने चेंडू कव्हर करेल तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न असेल पण नकार दिला. गुड डिसिजन, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते विजय भोईर कडून. ड्रेइंग ट्रॉली रेडी ठेवायची आहे या षटकानंतर. नेक्स्ट बॉल. हो, गुड डिलिव्हरी, व्हेरी गुड डिलिव्हरी. दिनेश काटेला हा चेंडू निश्चितच फसवून जाणारा होता. डॉट बॉल. धावसंख्या कायम आहे, धावफल करती 26 धावा. अजूनही 14 धावांची गरज आहे 14 चेंडूमध्ये. हो, अजून एक चांगला चेंडू, अजून एक चांगला चेंडू, ब्युटिफुल डिलिव्हरी. शेवटचा चेंडू या षटकातला बिफोर द ड्रिंक. 13 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे शेळगाव संघाला. ऑन ड्राईव्ह, कार्पेट शॉट, लॉंगॉनला क्षेत्राच्या चेंडू जज करतोय, कव्हर करतोय, वेळ घेतलाय. 2 धावांचा प्रयत्न आणि 2 धावा सहज पूर्ण होत आहेत. गुड रनिंग. त्यामुळे आता समीकरण उरले 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू आणि 12 धावांची गरज. मी पुन्हा त्या सूचना देतोय की जेवणाची व्यवस्था झालेली आहे, आपण निश्चित जेवण करून घ्यायला काय हरकत नाहीये. जेवण चालू झालेलं आहे आणि जेवणाचा आस्वाद प्रत्येकाने घ्यायचा आहे. या मैदानावर उपस्थित असलेले सर्व प्रेक्षक, खेळाडू सर्वांना विनंती आहे जेवणाचा आस्वाद आपण आवर्जून घ्या. चाळीस धावसंख्येचा पाठा किती करताना आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग केली मैदानावर दोन्ही फलंदाजांनी. 18 चेंडूत कुठल्या त्या मैदानावर त्या एकूण 28 धावा. समीकरण उरले 12 चेंडू आणि 12 धावांची गरज. पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळतो म्हणजेच आजदे विरुद्ध संदप. पहिल्या सामन्यामध्ये संदप संघाने दादुरी संघाला परास्त केलं. त्यानंतर आजदे विरुद्ध काटेमध्ये आजदे संघाने जबरदस्त बॅटिंग करत असताना सामना जिंकला. त्यानंतर आपण बघितलं की जुणबुली विरुद्ध मानपाडा यांच्यामध्ये सामना झाला. आणि चालू असलेला सामना शेळगाव विरुद्ध मोठा गाव यांच्यामध्ये तुम्हाला फाईट पाहायला मिळते. मानपाडा संघाने मागचा सामना जिंकला, जबरदस्त बॅटिंग सुद्धा पाहायला मिळाली. रणजित ठाणगे, संदीप पवार जबरदस्त बॅटिंग करत असताना त्याने आपला सामना आपल्या खिशात टाकला. आणि आता चालू असलेला सामना पहिल्या फेरीला चौथा सामना तुम्हाला पाहायला मिळते. आणि दुसरी फेरी जेव्हा इथे सुरू होईल तर दुसऱ्या फेरीमध्ये आपण पाहू शकाल प्रत्येक सामना असेल तो 4 षटकांचा. तर सामना सुरू करायचा आहे. 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा विजय भोईर येतो गोलंदाजी मार्कवर. मला आठवते स्टार्टिंगला या विभागात जेव्हा संरक्षण करण्याची संधी मिळाली, खास करून पेंढारकर मैदानाच्या ग्राउंडच्या मैदानावर सुशील नाडवार यांची जी क्रिकेट स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका बजावली होती ती विजय भोईरने. असा हा खेळाडू मोठा गावचा. तेव्हा पंच खूप रेअरली बघायला मिळायचे, पण आपल्या विभागात ग्रामीण विभागातून निश्चित पंचांची भूमिका आम्ही विजय भोईरच्या माध्यमातून बघितली आहे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये. विजयच येतो गोलंदाजी मार्गावर. विजय भोईर गोलंदाजी करण्यासाठी मोठा गाव संघाकडून 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 12 धावांची गरज आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी. कट करायचा प्रयत्न होता. गुड बॉलिंग. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट अँगल करण्याचा प्रयत्न करतोय, क्रीजचा वापर इथे करतोय. अँड डॉट डिलिव्हरी. 11 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला किशोर आलिमकर, नॉन स्ट्राईक एंडला दिनेश काठे. मागचे 3 चेंडू निर्धाव गेलेत अशोक. ऑन साइडला क्रॉस बॅटेड शॉट, स्लॉग स्वीप आणि चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. आणि चेंडू सीमारेषेबाहेर षटकार.
हा सुद्धा चेंडू हवेमध्ये बघायचं लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जज करतोय. लॉंग ऑनच्या खेळाडूला यावं लागतंय वेगाने आणि तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण होत आहेत. धावसंख्या पूर्ण झाली. धावफलकात एकूण मला सांगतायत अशोक पाटील 36 धावा अंकित झाले धावफलकावर. अजूनही 4 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 9 चेंडू आणि 4 धाव्यांची आवश्यकता. शेळगाव वर्सेस मोठा गाव सामना सुरू आहे. ओव्हर द विकेट. हा सुद्धा चेंडू हवेमध्ये बघायचा लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जज करतोय. हा दोन्ही हात वरती करून आणि ड्रॉप. हरेश मात्र तिथे आहे आणि 2 धावा इथे सहज पूर्ण केल्या जात आहेत. अवघ्या 2 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 8 चेंडूचा खेळ शिल्लक. 2 धाव्यांची गरज. हो डॉट बॉल डॉट डिलिव्हरी. 7 चेंडू आणि 2 धाव्यांची आवश्यकता. नेक्स्ट मॅच बिटवीन आजे विरुद्ध संदप. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. मागे जातो चेंडू आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट करून धावसंख्या आपण पाहतो लेगबाय स्वरूपात अंकित केली जाईल. धावसंख्या इक्वल अप. एकाच धावीची आवश्यकता आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी. षटक समाप्त होत आहे. चौथं विजयचं आणि 6 चेंडूमध्ये हवी ती एकच धाव. निर्णय षटक आणि 1 धावेची गरज. सामना लगेच सुरू करायचा आहे. ऑन ड्राईव्ह क्विक सिंगल बघायचा घेण्याचा प्रयत्न आणि निश्चितच एक धाव तिथे कंप्लीट होते. सामना इथे जिंकला तो शिळगाव संघाने आणि पराभूत व्हावं लागते ते मोठा गाव संघाला. सामना लगेच सुरू करायचा आहे. आजदेगावचे त्रिंबकाळन यांचे इथे आगमन झाले. मनपूर्वक स्वागत आहे. विनंती करतो आपण यायचं व्यासपीठावर. त्रिंबकाळन यांचं मनपूर्वक स्वागत. नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजदे संघ जरा क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. जास्त वेळ लावू नका. आणि जसं सामना इथे सुरू होईल दुसऱ्या फेरीतला हा सामना आणि तो तुम्हाला पाहायला मिळतो 4 षटकांचा. आणि जसं सामना इथे सुरू होईल आपण ऐकूया या सत्रामध्ये आवाज पुन्हा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. अत्यंत ज्येष्ठ समालोचक